सत्ता आणि स्वार्थ आता हेच एकमेव सत्य आहे. पूर्ण महाराष्ट्रातली जनता हळहळत होती आणि अशातच अगदी 3च दिवसात म्हणजे काल अस्थि विसर्जन झालं आणि रात्रीच्या रात्रीत तिकडनं सगळी मंडळी ही मुंबईकडे रवाना झाली का तर आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची म्हणून. तर कुठेतरी मला हे खटकलं आणि म्हणूनच मी ठरवलं की माझ्या भावना व्यक्त कराव्या. आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की सत्तेच्या पुढे काहीच नाही, ना भावना आहेत ना आपलेपणा आहे, म्हणजे कुटुंबाला पण नाहीये आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना पण नाहीये. इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर काम केलं, इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला आपण 3 दिवसात त्याला लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी. सगळं बघून खूप मन अस्वस्थ झालं. कुठेतरी असं वाटतं की सत्ता आलीच असती, उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाल्या असत्या, सगळ्यांनाच आनंद झाला असता की पहिली महिला एक उपमुख्यमंत्री झाली. पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून जर केलं असतं तर हे जास्त बरं झालं असतं.